तारीख 10 डिसेंबर 2024 या दिवशी परभणी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची एका व्यक्तीने विटंबना केली। नेमकं हे प्रकरण काय हे समजावून घेऊ। नमस्कार, मी अनिकेत कांबळे आपणा सर्वांचं होऊन जाऊ द्या या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। परभणी प्रकरणामध्ये ज्यावेळी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली त्यावेळी संविधान प्रेमींनी आणि आंबेडकरी अनुयायांनी ज्या व्यक्तीने विटंबना केली त्या व्यक्तीला तेथील जमावाने मारहाण देखील केली। दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा देखील काढण्यात आला होता व कार्यालयाची संतप्त जमावाने तोडफोड देखील केली। शहरात पोलीस व आंदोलक आमने सामने आले म्हणून हा जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या होत्या व लाठीचार्ज देखील केला। तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली, परंतु हे सर्व होत असताना पोलिसांनी काही 40 ते 50 व्यक्तींना अटक देखील केली आणि वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे देखील नोंदवण्यात आले। अटक केल्यानंतर तेथील एका व्यक्तीला पोलीस कस्टडीमध्येच त्याचा मृत्यू झाला। ही धक्कादायक बातमी समोर आली, परंतु हा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। पण प्राथमिक माहितीनुसार सोमनाथ सूर्यवंशी या व्यक्तीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले जात आहे। तरुणाच्या मृत्यूचे कारण माहित करून घेण्यासाठी न्यायाधीशांच्या उपस्थितीत पोस्टमॉर्टम करून घेणार आहेत। जेव्हा रिपोर्ट येईल त्यावेळेस मृत्यूचं कारण समोर येणार आहे असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे, परंतु असा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू होणं कुठेतरी शंकास्पद आहे। यावर आपली प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंट मध्ये कळवा व चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर हे करायला विसरू नका। धन्यवाद।